हेलो गाइस, हम आज घूमने जा रहे हैं। तो जानवी की मम्मी ने हमें घूमने लेकर जा रहे हैं। तो आप लोग देखना कि हम कहाँ पर घूमने जा रहे हैं। तो मिलते हैं अब नेक्स्ट ब्रेक के बाद नेक्स्ट स्टॉप पे। अरे जानवी की मम्मी आ रही थी ना, उन्होंने हमें घूमने के लिए लेकर जा रहे हैं। तो बीच में ही गाड़ी रोक दी और हमें लगा कि चलो चलते हैं हम डैम देखने, क्योंकि उन्होंने बोला रिक्शे वाले ने कि यहाँ पर जो डैम है ना उसका नज़ारा बहुत अच्छा है। तो चलो देखते हैं कि कैसा है डैम। तो ये पीछे वो भैया ने हमें रुकाया था, तो वो बोल रहे थे कि अच्छा है व्यू, पर हमें लगा डैम क्या ही देखना, डैम में क्या ही है। पर ना मतलब यहाँ आकर समझ में आया, मतलब बहुत अच्छा है। गाइस व्यू देखो, व्यू जे तुम्हाला कॅमेऱ्यातून नाही दिसत ना, ते आमच्या डोळ्याने बघून आम्हाला दिसतंय की खरंच खूप सुंदर असा व्यू आहे। गाइस अब हम आए हैं सासन में, हम गिर फॉरेस्ट में आए हैं, आप देख सकते हो। चलो तो अंदर का व्यू देखते हैं कैसा है गिर फॉरेस्ट। और ना बाघ दिखते हैं कि सिंह दिखते हैं कि वो भी देखते हैं कि पुतले लगे। नहीं हम आए थे, ये सेकेंड बार हम आए हैं। हम हमारे सेकेंड ईयर टूर थी तब आए थे। वो क्या है, बावले दिखते। बावले मतलब क्या? बावले म्हणजे काय? सस्सा। मला माहित आहे ह्याचं इन्व्हेन्शन कसं झालं। हा खवले मांजर आहे आणि मौसमीने ठरवलं की त्याला बघायला जाते। आणि मौसमीचा हा पाय, मौसमीने त्या पायाचा, आणि मौसमी बघून घे चिखलात काय अरे 60 रुपयाची मॅगी आणि जिप्पीचा जसं का मसाला 10 रुपयामध्ये आम्ही मग खातो नाही, 60 रुपयाने दिले। साधी मॅगी किती मॅगी यूज केलं बनवलेली असते ऑलरेडी, आणि ना थोडीशी जास्त आणि डायरेक्ट का चाकू मारला काढली साईडला। 20 रुपयामध्ये त्याचा 180 चिली राईस झाला नाही, 220 ना, 160 नाही, 350 रुपये काय इकडे दगडाचा काही मिळत नाही, टेस्ट नाही। 350 रुपयामध्ये 250 रुपयाची चिली राईस झाली असते, त्याच्यावरती दुसरा 70 रुपयाचा राईस झाला असता। टेस्ट नाही मिळत, कायच नाही मिळत। 60 रुपये मॅगी दिले, 6 मॅगी आल्या त्यामध्ये आमच्या त्या दिवशी चांगली टेस्ट आली असती। शासनावाल्या बाबाने डोका लावलाय। आमची ताईजी करत आहे, त्या दिवशी वाईट बनवली मॅगी। ताईजी काय बोलला? बस गए हम लोग, अभी गाड़ी ने भी साथ छोड़ दी हमारी। गाड़ी भी बोल रही है त्याने मगाशी पेट्रोल घेतलं असं काय माय। नमस्कार मंडळी, आपण आलो आहे गिर सासनमध्ये। इथे वाईल्ड ॲनिमलचं आपल्याला दर्शन होईल। इथे वाईल्ड ॲनिमल कसे सांभाळले जातात हे आपल्याला प्रत्यक्षात पाहण्यात येईल। यासाठी आपल्याला इकडे मिनी बस प्रोव्हाइड होते, त्याची प्राईस आहे 190 रुपीज। तर तुम्ही ह्याचा यूज करा आणि इथले वाईल्ड ॲनिमलला जवळून पहा। सो हॅलो एव्हरीवन, आता आपण गिर सासंगला फिरत आहोत। इथली आपण नेचरवरती जपणारी माणसं व नेचरमध्ये असलेले प्राणी आपण कसे सांभाळले जातात ते बघायला आलो आहे। आज खरं निमित्त म्हणजे माझी मम्मी काल आली आहे आणि तिने आपल्याला एक चांगलं सरप्राईज म्हणून इथे आणलेलं आहे। तर मम्मी आता इथे फिरते आहे आणि ह्या सगळा व्ह्यू आहे इकडचा। इथे एवढी ग्रीनरी बघून तर मी तर चकितच झाली आहे, आय होप तुम्ही पण व्हाल। आणि आता मम्मी एक असं मोठ्याशा रोडवरती चालते जस्ट टू एन्जॉय अँड ऑल। ॲक्च्युली हा एक फॉरेस्ट आहे आणि आपण फॉरेस्टजवळ ही अशी सगळी दृश्य बघितली जाऊ। आणि आता आपण एका गार्डनला, आता गिर सासंगमध्येच एक गार्डन आहे, तिथे आपण आता चालूया। आणि इथे चिमण्यांचा गलबलाट आहे, सो खूप भारी वाटतं। आपण एका नेचरजवळून एवढ्या आपला जवळ असूनसुद्धा आपण त्याला जास्त भेटता नाही येत, तर ह्याचं कधीतरी दुःख आहे।
पण जेव्हा जाता येईल तेव्हा तरी एकदा तरी नेचरला जवळून बघण्याचा अनुभव नक्कीच घ्यावे. सो आता हा एक बॅम्बूचा फुटपाथ वॉक कोणता तरी चालायला ठेवला आणि त्याच्यावरनं आता आपण इथे पुढे येऊया. हा फुल नजारा आहे आणि तिथे समोर दिसतात ते मिनी बसेस आहेत आपल्याला, जे गिरनार गीर सासंगला फिरवतात. आणि ह्यो आहे डिअर, जो फुल्ली ग्रासनी बनवलेला आहे, ऑथेंटिक फुल नॅचरल ग्रासनी बनवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याचे डिटेलिंग्स किती भारी आहे. आणि हा फुल नजारा आहे. आणि तिथे आपल्याला जो लायन दिसतोय तो मी तुम्हाला जवळून दाखवते आता. सो हा लायन आहे, हा पण फुल्ली ग्रासने बनवलेला आहे. तुम्ही त्याचे डिटेलिंग्स पण बघा, किती सुंदर पद्धतीत त्याचे सगळे डिटेलिंग्स केलेले आहेत. त्याच्या डोळ्यांपासनं त्याच्या तोंड, नाक, कान, किती सुंदर आहे हे. आणि आता आपण हे सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे. ह्याच्यानंतरच्या ह्याच्यात मी तुम्हाला सगळे रिअल जे आम्ही ॲनिमल्स बघितलेत, वाईल्ड ॲनिमल्स, ते मी तुम्हाला दाखवेन. चला आता आपण हा पहिला स्पॉट बघितला आहे जिथे डिअर्स आहेत. आणि खूप सुंदर पद्धतीत आता आपल्याला दिसत आहे तिथे झाडांच्या मागे ते त्यांचा फुल एक ग्रुप आहे. आणि बघा ते आपल्यालाच बघत आहेत. आणि ह्या प्रकारे छोटे छोटे सुद्धा आहेत आणि मोठे त्यांचे पण आहेत. सो बघा किती सुंदर हे दृश्य आहे आपल्यासमोर. सो ही बघा, हिला नीलगाय असं म्हणतात. भारी आहे ती किती. सो हे आता वल्चर्स आहेत जे त्यांच्या ग्रुपमध्ये पूर्ण असे एकत्र आहेत. आणि हे पाण्याची सुविधा केली आहे त्यांच्यासाठी, पक्ष्यांसाठी. आणि तो त्यांचा मेन वाटतो जो खूप मोठा आहे. बघू शकता तुम्ही आता की मौसमी गोविंदे जे यूट्यूब चॅनलचे ब्लॉगर आहेत ते आता गाड़ी चालवत आहेत. अगर हिंदी में सुनना है तो हमें बताना, हम हिंदी में बात कर सकते हैं. कैसी चल रही है गाड़ी? आणि हे पॅसेंजर आहेत. विथ द पेरू. ओह नाइस. तर जे दाखवलं होतं ते गीता मंदिर श्रीकृष्णाचं मंदिर आहे. आता आपण बलदेवीजीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर आता आतमध्ये बघूयात. आणि असं आतमध्ये असं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे. असं खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही पण आल्या काकी? इकडे अशी स्पेस आहे बसायला वगैरे, सुंदर अशी जागा वाटते. हा मंदिर जिकडे आहे तो हा एरिया आहे.
आणि इकडे असं बसायला वगैरे त्यांनी जागा केलेली आहे का. काहीच बघू शकता आपण, किती सुंदर वाटतं. काशी विश्वनाथ महादेव. इकडचा व्ह्यू पण बघू शकता, एकदम छानच आहे. हे बघा मंदिर पण बघू शकता किती सुंदर आहे ते. आता आम्ही आलेलो आहोत त्रिवेणी संगम. मलाच ना माहिती पण त्रिवेणी संगम असं काहीतरी आहे. पण इकडे भारी वाटतंय. आता आम्ही 5 पांडवांच्या या गुफाच्या मंदिरात आलेलो आहोत. तर आता आपण बघूयात की ते मंदिर कसं आहे ते आणि बघूयात की त्या मंदिर 5 पांडवांचं कसं होतं. तर इथून आतमध्ये आहे, वरती जाऊयात. पांडवांची गुफा आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात कसं काय ते. आणि आता हे खाली असा व्ह्यू आहे, काय माहित नाही. पण तर इथे एम्प्टी प्लेस, तिथे काहीच नाही आहे. आणि ना असं काहीतरी लिहिलेलं आहे पण काय समजत नाही आहे. काहीतरी लिहिलेलं आहे, राम असं काहीतरी दिसत आहे पण काय लिहिलंय ते काय कळत नाही. आणि आता आपण खालती बघूयात अजून काय आहे. आणि इथे अजून असं आहे. आणि आता इथे पुढे ना असं हे कुंड आहे ज्याची डेप्थ इकडे बघूनच असं वाटतं की खूप खोल आहे. आणि त्या साईडला असं हे आहे आणि समोर हे असं हे आहे. आणि एवढी गुफा आहे जी खूप खोल आहे. असं हे आहे व्ह्यू ह्याचा ओव्हरऑल. शांत असं वरती आहे, खूप आतमध्ये गुफा आहे. आम्ही आता गुफेत जात आहोत. नहीं नहीं इतने स्ट्रगल हाँ हमारे ब्लॉग को लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करने के लिए भूलना मत.